पाठ राखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं सूर्यवंशी कुटुंब हे वैद्य कुटुंबांकडे आलोक आणि प्राजक्ताच्या साखरपुड्यासाठी आलेले असतात। त्यावेळेस आलोक हा बाहेर वैद्य कुटुंबाच्या हॉस्पिटल पाहत असतो आणि तेव्हा तिथे एक लाल डब्बा असतो आणि त्यामुळे प्राजक्ताला वाटतं की आलोकची नजर ही त्यावरती पडली आणि तो तिथं असलेलं सर्व सामान तोडफोड करत आहे, पण तसं काहीच नसतं। आणि त्यावेळेस ती पाहते तेव्हा आलोक हा वही वाचत थांबलेला असतो। त्यानंतर प्राजक्ता ही सावकाश जाते आणि तो तिथे असलेला डब्बा लपवते आणि त्यानंतर इकडं आलोकला म्हणते की मामा हे असलेल्या पेशंटचं सर्व काही ऑब्झर्वेशन या डायरीमध्ये लिहितात। त्यानंतर इकडं आलोकला ते खूप छान वाटतं आणि प्राजक्ता ही तो डब्बा घेऊन घरात जाते। त्यानंतर इकडं प्रीती ही तृप्तीला सांगते की आता आपण पाहुणे झालेला आहोत, त्यामुळं परत भेटतच राहणार आहोत। त्यानंतर इकडं प्राजक्ता ही सावकाश तो डब्बा लपून घेऊन येत असते। तेव्हा आजी म्हणतात की काय झालं आणि तुझी तब्येत ठीक नाही आहे का? त्यावेळेस प्राजक्ता काहीच बोलत नाही आणि तेवढ्यामध्ये तिथं सुलोचनांच्या लक्षात येतं की तो लाल कलरचा डब्बा असल्यामुळे प्राजक्ता तो डब्बा घेऊन आली आहे। त्यानंतर सुलोचना म्हणतात की प्राजक्ताला नाही तर मलाच पित्ताचा त्रास होत आहे आणि मी आत्ता बसले तेव्हाच हिला बोलले होते, त्यामुळे ती पित्ताचं चूर्ण घेऊन आलेली आहे। त्यावेळेस वैद्यबुवा म्हणतात की तुम्ही हे 3 टाईम चूर्ण एक एक चमचा घेतलं तर तुमचा पित्ताचा त्रास एकदम कमी होऊन जाईल। त्यानंतर इकडं वैद्यबुवा हे सुलोचना यांना त्यामध्ये असलेलं 1 चमचा चूर्ण देतात आणि त्यानंतर प्राजक्ताही त्यावरून पाणीही देते आणि म्हणते की तू एवढा साखरपुडा होईपर्यंत तुमचा पित्ताचा त्रास हा कमी होऊन जाईल। त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की तुला कळालं का, तुमच्या दोघांचं तोंड गोड होण्यासाठी मी माझं तोंड कडू करायलाही तयार आहे। त्यानंतर इकडं गुरुजी म्हणतात की आता आपल्याला पूजेची तयारी करावी लागेल आणि त्यानंतर इकडं सासूला सुनेची ओटी भरायला सांगतात। त्यावेळेस प्राजक्ता ही तिथे बसते आणि सुलोचना या प्राजक्ताची ओटी भरतात आणि ज्यावेळेस त्या ओटी भरत असतात त्यावेळेस त्या म्हणतात की मी आज खूप खुश आहे आणि त्या ओटी भरत असताना प्राजक्ताला सर्व सामान देतात आणि म्हणतात की मला खरंच खूप सौभाग्याची आहे की तुझ्यासारखी सून मला भेटली आहे आणि माझी खूप इच्छा होती आणि की एखाद्या सासूचं हे स्वप्न असतं की तिच्या मनासारखी सून ही तिला भेटावी आणि आज माझं ते स्वप्न पूर्ण झालं। आणि त्या सुलोचना प्राजक्ताला एक गळ्यातला हार देतात आणि म्हणतात की तो हार माझ्या आईने मला दिला होता आणि तिच्या आईने तिला दिला होता, पण आता मला मुलगीच नाही आहे आणि मला फक्त 2 मुलंच आहेत। त्यामुळे मी विचार केला होता की जर माझी मुलगी झाली असती तर तिला दिला असता, पण आता तसं होऊ शकत नाही। त्यानंतर इकडं वैद्यबुवा हे म्हणतात की तुम्ही तिला मुलीसारखंच प्रेम लावा आणि ते बाहेर जातात तेव्हा त्यांची नजर हे तिथं असलेल्या आलोकवरती जाते आणि आलोकला ते बोलत बसतात। तेव्हा आलोक म्हणतो की तुम्ही मोफत सेवा देता वाटतं। त्यावेळेस इकडं वैद्यबुवा म्हणतात की हो, कारण की मनापासून केलेली सेवा ही ईश्वराच्या चरणी असते आणि त्यामुळे त्याचा मोबदला हा कधीच घ्यायचा नसतो। त्यावेळेस आलोकला त्यांचे विचार हे खूप आवडतात आणि तो म्हणतो की खरंच तुम्ही खूप मोठं काम करत आहात। त्यावेळेस वैद्यबुवा म्हणतात की आपल्याला होईल तोपर्यंत आपण हे सर्व करत राहायचं। त्यानंतर इकडं सुलोचना या प्राजक्ताला म्हणतात की खरंच मी खूप भाग्यवान आहे आणि मी तुला मुलीसारखंच प्रेम देणार आहे आणि जसं मला आरव आणि आलोक आहेत तसेच तूही मला आहेस। आणि त्यानंतर इकडं तृप्ती म्हणते की खूप महाग हार दिसत आहे आणि त्यानंतर इकडं वैद्यबुवा म्हणतात की नवऱ्या मुलाला पण घेऊन या। तेव्हा इकडं सुलोचना म्हणतात की आम्ही दोघी घेऊन येतो आणि त्या दोघीही बाहेर जातात। त्यावेळेस इकडं वैद्यबुवा आणि आलोक हे बोलत बसलेले असतात आणि आलोक हा खूप खुश असतो। हे पाहून सुलोचनाला विश्वासच बसत नाही। त्यावेळेस अंबिका म्हणते की आज पहिल्यांदा आलोक घराबाहेर पडला आणि तो किती खुश दिसत आहे आणि त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की मला तर विश्वासच बसत नाही आहे आणि तू मला एक चिमटा काढ। तेवढ्यामध्ये वैद्यबुवांची नजर ही सुलोचना आणि अंबिकावरती जाते। त्यानंतर इकडं वैद्यबुवा म्हणतात की आम्ही तुम्हाला बोलवायलाच आलेलो आहोत आणि
सगळेजण तुमची वाट पाहत आहेत. त्यावेळेस वैद्यबुवा हे मध्ये जायला निघतात आणि तेव्हा आलोकलाही म्हणतात की तुम्हीही चला आणि सगळेजण पूजेसाठी घरात येतात. त्यावेळेस इकडं पूजेला सुरुवात करण्याच्या अगोदर गुरुजी म्हणतात की तुम्ही इथं देवापुढे प्रण घ्या. त्यावेळेस वैद्यबुवा घेत असताना सुलोचना म्हणतात की तुमची काही हरकत नसेल तर हा पण मी घेऊ का. आणि त्यानंतर इकडं सुलोचना ते सर्व मंत्र म्हणतात आणि म्हणतात की देवा हे आमचं आणि वैद्य कुटुंब हे एकत्र आलेलं आहे आणि त्याचा श्री गणेशा करत आहोत. तर हे सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे. आणि जसं मला आरव आणि आलोक आहेत तसंच प्राजक्ता आणि भाग्यश्री या ज्या घरामध्ये जातील त्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदतील आणि त्यांना सुख लाभो. त्यानंतर इकडं आलोक आणि आरवलाही त्यांना त्यांचे जोडीदार मिळावेत आणि त्यांना चांगलं आयुष्य मिळावं असंही प्रार्थना करतात. हे सर्व पाहून इकडं प्रीती म्हणते की खरंच हेच फक्त तुमच्याकडूनच शिकायला हवं की जसं आपण काय करायचं. आणि त्यानंतर इकडं पूजेला आरव आणि आलोक ही समोर थांबलेला असतो. त्यावेळेस तिथं प्राजक्ता पडणार असते. तेवढ्यात तिथं आलोक हा प्राजक्ताला पकडतो आणि त्यानंतर इकडं एंगेजमेंटची रिंग आणलेली असते. ती रिंग प्राजक्ताच्या हातामध्ये पडते. त्यावेळेस प्राजक्ता ही आलोककडे पाहतच राहते आणि जेव्हा तिच्या लक्षात येतं की तिच्या हातामध्ये एंगेजमेंटची रिंग पडली आहे तेव्हा ती आलोक घेतो आणि परत पडण्याचं नाटक करते आणि आलोकच्या हातून ती रिंग घालून घेते आणि सगळ्यांना म्हणते की मी ती रिंग घातली आहे आणि सगळ्यांना दाखवते आणि सगळेजण हे टाळ्या वाजवतात. त्यानंतर इकडं सुलोचना म्हणतात की मीच प्राजक्तासाठी ही रिंग आणली होती, पण ठीक आहे आता ती रिंग आलोकने प्राजक्ताच्या हातात घातली आहे आणि काही हरकत नाही. त्यानंतर इकडं सगळेजण खुश होतात आणि सगळ्यांना शुभेच्छाही देतात.